नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. ज्ञान प्राप्तीसाठी 26 गुणाची गरज आहे. 26 गुणाची, एका गुणाची नाही. अभयम, सत्व, संस्कृती, त्यातला आपण जे काही महत्त्वाचे टप्पे होते, जे प्रामुख्याने आपल्यामध्ये दोष असतात. बाकीचे दोष ज्ञानेश्वरी दूर करू शकते, पण स्वभाव परिवर्तन होणं फार आवश्यक आहे. थोडा आवाज वाढवला जरा. 16व्या अध्यायासाठी 3 प्रश्न अगोदर आले होते की ज्ञान उत्पन्न होण्यासाठी काय पाहिजे. 26 गुण पाहिजे. हा पहिला टप्पा. उत्पन्न व्हायला प्रतिबंधक काय पाहिजेत. 26 गुण. नासणारे 6 गुण आहेत. 6 पैकी 1 सुद्धा असला ना तरी तो माणूस बर्बाद होतो. म्हणजे 100 लिटर दूध पाहिजे आणि 1 मिठाचा खडा, असा प्रकार झाला. चांगुलपणा भरपूर, 26 गुण, आणि दोष 6. आणि हे नवीन दोष आहेत बरं का. दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्तीपैकी आसुरी संपत्ती 6 दोष आहेत. सगळ्या जगात आसुरी संपत्तीचा बोलबाला आहे. दंभो दर्पो अभिमानश्च क्रोध पारुष्यमी, हे सांगणं फार गरजेचं आहे. याचे प्रचलित जे अर्थ आहेत ना दंभो दर्पोचे, ते संस्कृतमधले वेगळे तर ज्ञानोबारांचे वेगळे आहेत. दंभ जो 3ऱ्या अध्यायामध्ये आला होता तो वेगळा आहे, आणि या ठिकाणी ज्ञानोबारांनी जो अर्थ काढलेला आहे दंभ शब्दाचा, तो वेगळा अर्थ आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, धर्म करणाऱ्यांनी, तपश्चर्या करणाऱ्यांनी, अध्ययन आणि तप करणाऱ्यांनी आपलंच तप आपल्या मुखातून जर बोलून दाखवलं, त्याचं नाव आहे अधर्म, त्याचं नाव आहे दंभ. इतरत्र व्याख्या वेगळी दंभ शब्दाची. आव आणणं म्हणजे दंभ आहे, नाही ते दाखवणं म्हणजे दंभ आहे. रावण हा दंभाचं प्रतीक मानला जातो. ज्ञानोबारांनी आसुरी संपत्तीमध्ये जे अर्थ बदललेले आहेत ते खूप सुंदर अर्थ आहेत. ते काय अर्थ आहेत. रोज परमार्थ करतो आपण, बोलून दाखवतो, अधर्म होतो, तो पाप होतं. ते ही आसुरी संपत्ती. इतके पारायण केले, इतकं अध्ययन केलं, इतक्या पंक्ती दिल्या, इतकं चांगलं केलं. ज्ञानोबाराय म्हणतात आसुरी संपत्ती, डोळे झाकून आसुरी संपत्ती. ज्ञानोबारांचं उदाहरण ते इतकं खतरनाक आहेत. आपुलीच जननी नग्न दाविलिया जनी, ते तीर्थची परिपत्नी कारण होय. अर्थ समजेल असं मी गृहीत धरतो. ते तीर्थची, तीर्थ आहे आई म्हणजे, परिपत्नी कारण होय, पतनाला ती कारण होते. तसं धर्मच आहे आपला, स्वभाव आहे आपला. ते नामचिंतन असू द्या, चिंतनाचं संख्या असू द्या, दाखवायलाच नाही पाहिजे अंतःकरणातून. काय झालं हे कळवूच द्यायला पाहिजे. जर तुम्ही तोंडाने सांगितलं त्यालाच ज्ञानोबाराय अधर्म म्हणतात, दंभ. हा पहिला दोष आहे. वाढ दोष आहे बरं का. म्हणजे मी जरी सांगत असलो तरी मोठ्या माणसामध्ये सुद्धा हे प्रकार दिसतात. दर्प, दर्प शब्दाचा अर्थ वेगळा आहे. दर्प म्हणजे अभ्यास कमी, शायनिंग जास्त. ती कला असेल, विद्वत्ता असेल, तप असेल, कमी प्रमाण, कमी त्याचं. दाखवायच्या बाबतीमध्ये आता ते हरिद्वार, ऋषिकेश, इकडं तिकडं जाऊन बघा तुम्ही, काहीच दिखत ते दिवसभर एकमेकाला शिवाय देतात. पण दाढी वाढलेली आहेत, अंगाला भस्म लावलेले आहेत, त्रिपुंड लावलेले आहेत, वर जटाजूड बांधलेले आहेत. असं वाटतंय भगवान शंकरच कैलासवरून खाली आलेत. दाखवणं म्हणतात त्याला. थोडा अभ्यास केलेला असतो, थोडा. एक ज्ञानोबारांच्या भाषेत जर सांगायचं ठरलं ना, खानदानी मूर्ख असतो. ज्ञानोबारांची भाषा आहे बरं का. खानदानी मूर्ख असतो, पण चुकून 2-4 कीर्तन ऐकून तयार झालेला असतो, चुकून. आणि ते कीर्तन ऐकल्यामुळं थोडे विषय तयार होतात त्याचे. मूर्खाची जिभे, मनात नाही, हृदयात नाही, डोक्यात नाही, काही नाही, फक्त जिभेवर खेळतात ते शब्द.
मूर्खाची बरं का, हे विसरू नका. मूर्खाची जिभे अक्षराचा अंबुखा म्हणजे थेंब, जिभेवर अक्षराचा थेंब पडतो, कुठं तारका मिळतात ते बघायला शोध घेतो. मग ब्रह्मसभे न लजे जैसा. जिथं वेद पाठ केलेले आहेत, शास्त्र तयार झालेले आहेत, तिथं जाऊन व्याख्यान देतो. अरे एकच थेंब आहे अजून, ते पण जिभेवरच आहे. मूर्खाची जिभे अक्षराचा अंबुखा पडे, मग ब्रह्मसभे न लजे जैसा. लाजच वाटत नाही त्याला काय बोलावून काय नाही. जाईल तिथं खडा 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 बोलल्याशिवाय राहत नाही. ते लोक हसतात. एक व्याख्यान होतं काशीमध्ये, स्वामीजी बरोबर जाण्याचा योग आला, गुरु महाराजाबरोबर. हे ओवी त्या ठिकाणी मला दिसले. काहीच नाहीत, असे कपडे फिपडे भरजरी शालू हे ते असं असतात ना, ते शाल वगैरे असे घातलेली कडक. कपड्याकडे लक्ष गेलं ना विद्वान नाही म्हणून समजायचं. सगळा वेळ जर ते शोकेसमध्ये घालवला त्यांनी, अभ्यास करणार कधी? टाईम कुणाकडे असतो? असे ते मला असं वाटलं ना, काय विद्वान आहे बिचारा, काय राहणीमान आहेत. विद्वान लोक साधे असतात, खाली एक कापडावर एक आपलं कसं तरी जाऊन अभ्यास करायचा असं, 4-5 तास रोज अभ्यासाला द्यायचे असतात. हे म्हणजे 10-12 तास सजण्यामध्ये जातं. मी त्याला विचारलं, का वाटलं पाहिजे ना आपण विद्वान आहे म्हणून लोकांना? मूर्खाची जिभे. आणि जेव्हा बोलायला सुरुवात केली, सगळी विद्वत सभा शांत, एकही कोणी बोलायला तयार नाही. त्याला व्याख्यान झालं गेले. तर मला तर ते व्याख्यान पटलं नव्हतं. म्हणलं तर स्वामीजी पुढं आपण काय बोलणार? रूमवर गेल्यानंतर स्वामीजीला म्हटलं, स्वामीजी व्याख्यान तर काय एवढं त्या माणसाचं बरोबर नाही झालं. कुणी काही बोललंच नाही. त्यांनी केलेल्या व्याख्यानाला कुणी प्रत्युत्तर दिलं नाही, कुणी बोललं नाही, काय नाही. ते म्हणजे हेच मूर्खाचं लक्षात असतं, दुसरं काय असतं? तो जे बोलला त्याला प्रतिकार न करणं हीच त्याची योग्यता आहे. नाही अर्थ कळाला? तुम्ही जर एखाद्या मूर्खाला जर दुरुस्त करत गेला ना, त्याच्यापेक्षा तुम्ही मूर्ख ठराल. कारण की त्याला येत नाही काही, आणि तुम्ही त्याला येते म्हणून सांगता. म्हणजे ज्याला काही येत नाही त्याला तुम्ही सांगता तुला काही येत नाही, म्हणजे ह्याला काही येत नाही तो सिद्ध करून दिलेला. आणि तो कसा सहन करेल मला काही येत नाही म्हणून? दर्प कशाच्याही बाबतीमध्ये याच्या अंतःकरणामध्ये दर्प असतो. गर्व, दर्प शब्दाचा दुसरा अर्थ काय? गर्व. आणि वाईट वस्तू जर जवळ असली ना, माणसाला जास्तीत जास्त दर्प असतो, अभिमान असतो. अभिमान शब्दाचा अर्थ दैवी संपत्तीमध्ये जो आलेला आहे तो वेगळा आहे, आणि आसुरी संपत्तीमध्ये वेगळा आहे. आपल्यापेक्षा कोणाला श्रेष्ठ न मानणं याचं नाव आहे अभिमान. हे राक्षसी गुण आहेत, आसुरी गुण आहेत. आसुरी संपत्तीचं अभिमान. ईश्वर असेल नाही मानत, विद्वान असेल नाही मानत. काही काही माणसं बघितलेत मी, एखादा साधू जर आपल्या गावामध्ये आलात, पाया पडत नाहीत. साधूला काय फरक पडला, कुणी पाया पडलं का नाही पडलं काय? याच्या डोक्यामध्ये सगळे पाया पडले, पठ्ठ्या पाया पडला नाही, कोण विचारायला? स्वतःलाच पठ्ठ्या म्हणून घेतो, याचं नाव आहे अभिमान. हा देव चांगला आहे, तो विद्वान चांगला आहे, तो अमुक चांगला आहे. अभिमान. आसुरी नाहीच कोणाला विद्वान म्हणत, नाहीच कोणाला तपश्चर्या म्हणत. आणि ही वृत्ती ज्ञानाला घातक आहे. दंभ ज्याप्रमाणे घातक आहेत, ज्ञानासाठी प्रतिबंधक आहेत. दर्प ज्याप्रमाणे प्रतिबंधक आहेत, त्याचप्रमाणे अभिमान प्रतिबंधक आहेत. क्रोधाचं मी तुम्हाला सांगितलं, क्रोध कशा पद्धतीने घातक आहेत. दुसऱ्याचं सुख सहन न होणं हे राक्षसी वृत्तीचं लक्षण आहे. अक्रोध हे दैवी संपत्तीचं लक्षण आहे. पारुष्य म्हणजे कपटी असणं. पारुष्य शब्दाचा अर्थ काय? सतत मनात गाठ, वर हसणार, बोलणार, मनातली आढी जात नाहीत कुठं. आणि मन शुद्ध झाल्याशिवाय संदेहाच्या सुटल्या भिद्यते हृदय ग्रंथी. हे ग्रंथी तुटल्याशिवाय जमतच नाही. आणि अज्ञान शब्दाचा सर्वश्रुत अर्थ आहे काहीच कळत नाही, त्याला अज्ञान म्हणतात. हे 6 दोष ज्ञानाला प्रतिबंधक आहेत. हे आसुरी संपत्तीचे, हे जन्मजात असतात. मी तुमच्या उद्धाराकरता किंवा उपदेशाकरता सांगत नाहीत.
भगवान श्रीकृष्णाचं वाक्य आहेत, जन्माला येतानाच माणूस साधू म्हणून जन्माला येतो, नाही तर आसुरी संपत्ती म्हणून जन्माला येतो. दैवी संपत विमोक्षाय निबंधाय आसुरी मता. मुक्त होण्यासाठी दैवी संपत्ती आहेत, बंधनासाठी आसुरी संपत्तीत. मा सुच संपदम दैवी अभिजातोसी पांडव. अर्जुना, शोक करू नकोस, तू दुःख मानू नकोस, तुझा जन्म दैवी संपत्तीमध्ये झालेला आहे. अर्थाला कळाला तुम्हाला? दैवी संपत्तीमध्ये ज्याचा जन्म झालेला आहे, चुकून जर दोष झाला त्याच्याकडून तो दुरुस्त होऊ शकतो. पण वाईट माणसाकडून चुकून चांगलं कर्म जर घडलं तर तो चांगला होऊ शकत नाही. आसुरी संपत्ती आसुरी संपत्तीच आहे. याच्याकरता सगळ्यात मोठं उदाहरण रावणाचं आहे. आसुरी संपत्ती असले, माझ्यापेक्षा कोणी मोठा नाहीत, माझ्यापेक्षा कोणी विद्वान नाहीत, गुरुला सुद्धा मोठं न मानणारा रावण आहे, म्हणून पतन झालं. आणि हल्लीचे काही विद्वान लोक रावण किती चांगला आहेत याच्यावर पुस्तकं लिहितात. बघा, रावणाची सभ्यता, सीतेचं अपहरण केलं पण जबरदस्ती केली नाही. शोध आहे त्यांचा. यांना माहीत नाही बरं का, रावणाने स्वतःच्या सुनेवर बलात्कार केलाय. स्वतःच्या सुनेवर रावणाने बलात्कार केलाय. त्यावेळेस त्याला शाप दिलायत, इथून पुढे जर एखाद्या स्त्रीशी जबरदस्ती करतील तर मस्तक फुटेल. या भीतीनं त्यांनी कुणावर जबरदस्ती केली नाही. सभ्यता आहे म्हणून नाही. हे लोकांना माहीत नाही त्या गोष्टी. आणि हे वाल्मिकांनी रामायणात लिहिलेलं आहे, का बलात्कार केला नाहीत. आणि हे वाचणारी माणसं बाजू घेताना कशी घेतात. 6 महिने ठेवली आपल्याकडे पण जबरदस्ती केली नाही. काय मरायचे का त्याला? त्याची सभ्यता ही भीतीपोटी आहे. आसुरी संपत्तीमध्ये जन्माला आलेली लोक चांगलं वागतात, ते भीतीपोटी वागतात, भीत नाहीत कुणाला. ते देशाला लुटणारे आसुरी संपत्तीचे लोक साप्त्याला वर्गणी देतात म्हणजे काही चांगले असतात का? बोला ना. अरे त्यांना पब्लिसिटी कमवायची असते, लोकांचं मत कमवायचं असतं. लोकाला मत विकत घेण्यापेक्षा एखाद्या महाराजाचा कार्यक्रम ठेवा, महाराज खुश होतो. मला सांगा, कोणत्या राजकारणी लोकांनी गळ्यात माळ घालून वारी केलेली कधी आठवतं तुम्हाला? आसुरी संपत्तीचे लोक चांगलं करताना दिसतात, चांगले असू शकत नाहीत. हे जन्मजात प्रवृत्ती. दैवी संपत्तीच्या लोकांकडून एखाद्या वेळेस चूक होऊ शकते, प्रायश्चित्त करतील, पुन्हा वारकरी राहतील. हा जन्मजात गुणधर्म आहेत, हा कुणी सांगितलेला गुणधर्म नाही. एक शंका विचारली, महाराज हे आहेत तरी कसे? संक्षिप्त शब्दाने कळत नाही. आसुरी संपत्तीच्या स्वभावाचं वर्णन उत्तराध्यायामध्ये संपूर्ण आलेलं आहे. ईश्वराला मानणार नाहीत, वेदाला मानणार नाहीत, विद्वानाला मानणार नाहीत. आणि त्याच्याहीपेक्षा माझा शब्दाचा राग मानू नका, हल्ली साधूसुद्धा असे आहेत, देवाला न मानता मलाच माना म्हणणारे राक्षसी लोक या जगात आहेत. काय काही साधूच्या घरी तर देवाचा एक सुद्धा फोटो नाहीत, स्वतःचेच फोटो लोकांना विकायला ठेवतात. आसुरी संपत्ती. माझ्यापेक्षा कोणी मोठा नाहीत, मीच देव आहेत, मीच ईश्वर आहेत, माझी पूजा करा, माझी उपासना करा. आणि भारतातले लोक एवढे मूर्ख आहेत महाराज, तो आत असला ना तुरुंगात तरी बाहेर त्याची आरती चालूच आहे. किती मी तर काय काय त्या टी व्हीवर हे महाराज लोकांचे जे चरित्र बघितलेत ना, कुणी दुधाची आंघोळ घालते, त्याचं तीर्थ पितात. मला ते जो आंघोळ घालून स्वतःचं पाणी देतो ना, त्याला काही वाईट वाटत नाही. पिणारे किती गाढव आहेत त्याच्यात ज्ञानेश्वरी सांगावं लागते. किती गाढव लोक आहेत. अरे हे काही कुठला प्रकार झाला हा? किती अमंगळ प्रकार आहे हा. कोणाला साधू समजतो आपण, कोणाला काही समजते? मी तर वारकरी लोकांना भाग्यवान समजतो. खऱ्या साधूच्या पाया एक वेळेस पाय पडले तरी चालेल, पण चुकीच्या तर पाया पडत नाहीत.
चुकीचं तर महाराज येत नाही. असं तर काही घडत नाही ना, कुणाचं तीर्थ पितात, कुणाचं काय पितात, असं तर नाही हो जीवनामध्ये. आणि भारतातल्या लोकांमध्येच ही का प्रवृत्ती अशी कोणालाही साधू मानण्याचे कळत नाहीत. आणि थोडी प्रसिद्धी मिळाली की स्वतःचेच फोटो विकायला ठेवतो, स्वतःला ईश्वर म्हणून घोषित करतो. अहो, हे भारताच्या धर्माचं जे वाटोळ झालेत ह्या अशा आसुरी लोकांमुळे वाटोळ झालेत. संप्रदाय वाढवले जातात, कालांतराने याचा धर्म तयार होतो आणि दोन संप्रदायामध्ये कायमचे वाद तयार होतात, मारामारी व्हायला पुढचे अनुयायी लोक तयार होतात. कुठं राहिला परमार्थ? वाईट बीज लावतात आणि हजारो वर्षापर्यंत हिंदू हिंदूला कापत राहतो. हे या आसुरी संपत्तीचे लोक जे स्वतःला ईश्वर म्हणून मानणार आहेत, याची ही जगाला दिलेली देण. किती ईश्वर असावेत? काही त्याला मर्यादा आहे काय? गुजरातमध्ये जा 4-5 ईश्वर, महाराष्ट्रामध्ये जा 10-12 ईश्वर, बिहारमध्ये जा त्यांचा ईश्वर वेगळा, केरळमध्ये जा त्यांचा ईश्वर, जाईल तिथं ईश्वरच. बरं तिथे ते साधूचं मंदिर, रोज त्याची पूजा. अरे कसलं काय चाललेलं आहे ते? व्यक्तिपूजा म्हणून गृहीत धरलेली नाहीत. आणि एक लक्षात ठेवा, ज्ञानोबांनी वारकरी संप्रदायामध्ये जे काही बीज रोवलेले आहेत ते खूप सुंदर रोवलेले आहेत. फक्त एक अभंग सांगतो म्हणजे तुम्हाला दैवी आणि आसुरी संपत्तीचा अर्थ कळेल. तुम्हाला ईश्वराची महापूजा करायची असेल, ईश्वराला प्रसन्न करायचं असेल, दही दुधाने देव प्रसन्न होत नाहीत, कोणाच्या पाया पडण्याने देव प्रसन्न होते. स्वामी काज गुरुभक्ती. कायम मरेपर्यंत अभंग लक्षात ठेवा, रोज महापूजा तुमच्या हातून होईल, रोज. स्वामी काज गुरुभक्ती. ज्याचं तुम्ही मीठ खाताय, जिथं तुम्ही नोकरी करताय, त्याच्याशी इमानदारीने राहिलं पाहिजे, कारण की ती कंपनी, ती फॅक्टरी तुमचं घर चालवते. स्वामी काज. त्यांच्या विरोधात बंड पुकारू नका, मालकाच्या विरोधात जाऊ नका. मालकाचं काही बिघडणार नाही, तुमचं घर चालणं बंद होईल. हे तुकोबाराय शिकवतात. स्वामी काज हेच विष्णूची महापूजा. गुरुभक्ती हे तर आपल्याला काय सांगायलाच नको महाराज. ज्याच्याकडून शिकतात त्यालाच काही दुसरे सांगतात. एक मोठा महाराज होता आणि त्याला पहिल्यांदा ज्यांनी आळंदीला आणलं ना, तो गरीब होता, पण तो त्याला स्वतःच्या खर्चाने आळंदीला आणलं. मोठे उपकार आहेत महाराज आळंदीला आणणाऱ्याचे. धर्मगा जागो सदैवाचा जेव्हा परोपकार आहे. आळंदीला आणलं, मोठा महाराज झाला. आणि हा माणूस पुढे गेला की तो खाली मान घालतो. मग त्याला मी विचारलं, तू आल्यानंतर हा खाली मान घालतो, काय प्रकार आहेत? मीच आणले आळंदीला. मग मी त्याला एक दिवशी विचारलं, तुम्ही आज मोठे आहात, पण याचं म्हणणं असं आहे की पहिल्यांदा गावाकडून तुम्हाला आळंदीला आणलेले आहेत. काय साहेबजी म्हणतोय ते खरं आहे, पण आता काय कोणी पण आळंदीला आणू शकतं? याला काय मान द्यायचा? देव मिळणार नाही कधी आयुष्यामध्ये. वाट द्यावी त्याच्या पुण्या नाही. काय म्हणजे कृतज्ञता हा दैवी संपत्तीचा गुण आहे. तो म्हणत नाही माझी आरती करा, तो म्हणत नाही तुमचं कीर्तनातलं कमिशन द्या. त्याचं म्हणणं असं आहे की अरे मी तुला आळंदीला आणलेत, कमीत कमी कृतज्ञता ठेव, तुझ्यासारखे 56 आणलेत. पण नाही, असं वृत्ती होत नाहीत. मी तर ह्याची ही तर सामान्य गोष्ट आहेत. शिकलेले मुलं धोत्रावाल्या आणि फेट्यावाल्याला बापाला बाप म्हणायला तयार नाहीत महाराज. बुवा लोकांचं काय घेऊन बसताय? कसली काय जगण्याची वृत्ती या लोकांची, कसं जगत असतील हे लोक, कसं धाडस होत असेल. अरे एखाद्या गरिबाने तुमच्यावर उपकार केलेत, माना ना तुम्ही. तो काही कमिशन मागतो का तुम्हाला? तो काय मागतो तुम्हाला? हो बरोबर आहे, यांनीच मला आळंदीला आणलेलं आहे, काय त्याला मान द्यायला काय हरकत आहे? भगवान विष्णूचं वर्णन करत असताना 3 शब्द आलेले आहेत. अमानी. भगवान स्वतः अमानी आहेत, पण दुसऱ्याचा अपमान करणारे नाहीत, दुसऱ्याला मान देणारे आहेत. अमानी मानदो मानदहा, दुसऱ्याला मान देणारे, म्हणून मान्य. हा स्वतः अमानी आहेत, दुसऱ्याला मान देणारे आहेत, म्हणून ते जगाला मान्य आहेत. याचं नाव देव आहे. मानवी जीवनाचं लक्षण आहे. नका अपमान करू कुणाला, पण कृतज्ञता दाखवा.
काहीच नसताना तुम्हाला मदत केलेली आहे, अधिकार नसताना तुम्हाला त्यांनी मोठं मानून तुमच्यावर उपकार केलेले आहेत. कृतज्ञता आपल्या जीवनामध्ये पाहिजे, पण नसते कृतज्ञता जीवनामध्ये, अभिमान. आणि ही आसुरी संपत्तीची माणसं जी आहेत हे सफल होत नाही जीवनामध्ये, सगळ्यात मोठी गोष्ट. म्हणून आसुरी संपत्ती पारमार्थिक माणूस असू शकतो, त्याची वेशभूषा साधूची असू शकते. तो जन्माला येताना आसुरीमध्ये आलेला असतो. धर्माला घातक, देशाला घातक, संप्रदायाला घातक. अहो काय काय आपल्या संप्रदायामध्ये सुद्धा काही काही लोक असे आहेत, काही काही फड असे आहेत, दुसऱ्याचे कीर्तन ऐकले की पाप समजतात. आहेत का नाहीत? दुसऱ्याचे कीर्तन ऐकले का, आता दुसरं कीर्तन का काही सिनेमाचे गाणे गातो का तो? ज्ञानेश्वरी सांगतो तुम्ही उदार अंतःकरण ठेवा. पण कपटी हेतू कसा असतो त्याच्यामध्ये, हा दुसरीकडे गेला आणि त्याला कीर्तन ऐकलं की आपला शिष्य संपला. मग तू चांगला हो, तू मोठा हो, तू असा वाग की दुसऱ्याकडे लोक जाणार नाही, नवीन लोक तुझ्याकडे येतील. वृत्तीच नाही महाराज, जन्मजात आसुरी संपत्ती. याच्यामुळं ज्ञानोबराय तुकोबरायच्या संप्रदायाला काळीमा लागते. हे सगळ्यात वाईट. वाढवू नका, पण वाढ खुंटवू नका, हे ज्ञानोबराय म्हणतात. विद्वान आहे, ज्ञानी आहेत, पण आसुरी संपत्तीत जन्माला आलेले आहेत, विश्वास ठेवू नका त्याच्यावर. भोळा आहेत, अभयम सत्व दैवी संपत्तीच आहेत. एखादी चूक झाली असेल माफ करा, पण खानदानी वाद करीत, हे तुलना आहे त्याची. आणि जे पाप करतात, जे आसुरी संपत्तीत जन्माला आलेले आहेत, पूर्ण अध्यायचे अध्याय त्यांच्यावर आहेत. अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृता. अनेक चित्त विभ्रांता, हजार प्रकारची शंका मनामध्ये येते. ज्ञानोबरांनी त्याच्यातली एक शंका खूप सुंदर मांडलेली, सोडता आली तर बघा. ज्ञानोबराय म्हणतात हे आसुरी संपत्तीचे लोक कसा प्रश्न विचारतात. आता समजा अंधार आहेत वडगाव रोडला, एखादा माणूस 5 लाख रुपये घेऊन येतोय, 2 गुंडांनी जाऊन त्याला मारलं आणि त्याचे 5 लाख रुपये घेतले. आता त्याची हत्या करणं हे पाप आहे, बरोबर आहे का? बोलत चला, टेन्शन नका घेऊ. एखाद्याला मारणं हे पापच आहे ना, का पुण्य आहे? आणि पैसा मिळवणं हे पुण्य आहे आपल्यामध्ये, धन भाग्याने मिळतं ना. हे ज्ञानोबराची शंका आहे. म्हणजे मी मानतो असं, प्राण घेपती संपन्नाचे, हे पाप जरी साचे. संपन्न व्यक्तीला मारणं हे जरी पाप आहेत, पण त्याचा पैसा हात मिळाला हे काही पुण्याचं फळ म्हणायचं का? सर्वस्व हाताये तयाचे हे पुण्यफळ आहे की? 5 लाख रुपये जे हातात आले हे काही भाग्याचं लक्षण आहे? पाप म्हणावं का पुण्य म्हणावं? ज्ञानोबराय म्हणतात बरं का, टेन्शन घेऊ नका फार. अनेक चित्त विभ्रांता, ज्ञानोबरायांचा शब्द, भ्रमिष्ट झालेली लोक आहेत. ज्ञानोबराय म्हणतात चोऱ्याचं धन आलं, कोडी कोण होय? एखाद्या स्त्रीने आपल्या नवऱ्याला सोडून तिच्या जीवनामध्ये व्यभिचार घडला, कोडी कोण होय? अंगावर कोड फुटलेलं बघितलं तुम्ही? चोऱ्याचे धन आले, हे अनेक चित्त विभ्रांत. हे तर्क कसे देतात बरं? आता लग्न ही जर खरी संस्था आहेत, त्या जगामध्ये पशु पक्षी यांचे कोण लग्न लावत फिरले? याने काही मुलं बाळं होत नाही का? मग चिमणी दुसऱ्या चिमणीला विचारते का तुझं खानदान कोणते? का कावळा विचारतो? ज्ञानोबराय म्हणतात हे सर्व नैसर्गिक आहेत, हे सगळं थोतांड आहेत. खरं काय आहेत? मी खरं आहे. माझा अर्थ लक्षात, वाईट सिद्ध करण्याच्या मागे आसुरी संपत्तीवाल्याचा हेतू असतो. मी चांगला आहे हा अहंकार आहे. निंदा करणारा जो आहे ना, त्याचा हेतू ओळखा, काय बोलतोय तो. आणि मग तो निंदा करत करत इतरांपासून तोडतो आणि त्याची सगळी संपत्ती आपल्याकडे घेतो. ज्ञानोबाने त्याला पारधी म्हटलेलं आहे. पाशिके पोती वाघुरा सुने ससाने चिकाटी खोचरा गेहोनी निगती डोंगरा पारधी जैसे.
आणि मग ही इतकी संपत्ती गोळा करतात. तुम्ही हल्ली बघा ह्या महाराजांच्या एवढ्या कोटी संपत्ती, 1000 कोटी संपत्ती, 2000 कोटी संपत्ती, सगळी आसुरी संपत्ती. काय त्यांना श्रीमंत होण्यामध्येच सगळ्यात जास्त गर्व वाटतो. हे ज्ञानोबांचे श्लोक आहेत. असो मया अथ शत्रू हनिष्येच्या परानपी आढ्यो विजनवान असती कोण्योस्ती सदृशो मया. आढ्यता आहे, कोण्योस्ती सदृशो मया, माझ्यासारखं कोण आहे या जगामध्ये. हम बोलेगा जो होगा, हम करेंगे सो कायदा. आढ्यो खूप सुंदर दिलेलं आहे त्याच्यामध्ये. भगवंत म्हणतात, एक अंतिम टप्पा लक्षात ठेवा, इतका सुंदर आहे तो. वर्णन खूप मोठं आहे. एक संक्षिप्त अर्थ सांगतो. अशा लोकांना भगवंत म्हणतात, तानहन द्विषतः क्रूरान संसारेषु नराधमान क्षिपाम्य श्रमशुभान नासुरी श्वेव योनिषु. तानहन द्विषतः क्रूरान, परमार्थिक लोकांचा द्वेष करणारे, धर्माचा द्वेष करणारे, लोकांचा सज्जनाचा द्वेष करणारे. तानहन, भगवंत म्हणतात मी, जबाबदारी आपल्याकडे नाही आहेत, त्या लोकांना मी, द्विषतः क्रूरान, द्वेष करणाऱ्या लोकांना समाप्त करून टाकतो. क्षिपामी आसुरी श्वेव योनिषु. साप असतो ना, साप, नाग, तसा तेज असतो महाराज, सतत रागात असतो. ज्ञानोबा म्हणतात त्याच्या डोक्यामध्ये विष ठेवलेले आहेत. विषामुळं तो कधीच शांत होत नाही. भगवंताने दिलेली शिक्षा आहे. आणि त्या सापाला अशा ठिकाणी जन्माला घालतो जिथं त्याला खायलाच काही मिळत नाही. आणि वरून उन्हाळा, डोक्यामध्ये विष, तृणाचे खाद्याचे नावे तृणही जे तर नुगवे. तृणही, गवत जिथं उगवत नाही तिथं मी त्याला जन्माला घालतो. स्वतःचं शरीर तरी तोडून खाल्लं पाहिजे. सगळ्यात वाईटातलं वाईट दुःख मी त्याला देतो. श्रीमंत लोकांचं तरुणपण बघू नका, त्यांचं म्हातारपण बघा. बस रे, खाली बस, खाली बस. शब्द लक्षात ठेवा काय बोलतो तुम्हाला. तरुणपणाचं तारुण्य बघू नका तुम्ही, त्यांचं म्हातारपण बघा. काय म्हातारपण आहे त्यांचं. एक एका केसातून रोग बाहेर पडतात महाराज. रोमातून केलेलं पाप बाहेर पडतं. क्षिपामी. आणि भगवंत म्हणतात मी शिक्षा देतो. आणि शिक्षा इतकी वाईट देतो. ज्ञानोबाच्या एक ओव्या इतक्या भयंकर आहेत महाराज. दुःख सुद्धा त्यांना पाहून दुःखी होतं. पापाला सुद्धा वाटतं या मूर्खाने इतकं पाप का केलं. पापा जयाचा कंटाळा. मळ जेणे मळे, मलिनता सुद्धा ज्याच्याकडे जायला घाबरते. तापाला सुद्धा वाटतं ह्याच्याकडे गेलो तो मलाच चटका बसतो काय, इतका पापी. आणि एकदा त्यांनी ती भोगायला सुरुवात केली महाराज. प्रमाणापेक्षा जास्त भोग भोगतो तो. आणि एकदा आसुरी संपत्तीमध्ये तुम्ही गेलात, कल्पच्या कल्प तुम्हाला सोडवणारं कोण नाही. कल्पच्या कल्प कोणी सोडवणारं नाही. पाप करताना घाबरून वागा. करताना बरं वाटतं तुम्हाला. आणि पाप करण्याचे 16व्या अध्यायामध्ये 3 मार्ग सांगितलेले आहेत. त्रिविधम नरक सेदम द्वारम नाशनम आत्मना. काम, क्रोध आणि लोभ. तिन्हीपैकी एक भरपूर झाला. काम असेल तरी मनुष्य उद्ध्वस्त होतो. क्रोध असेल तरी मनुष्य उद्ध्वस्त होतो. लोभ असेल तरी मनुष्य उद्ध्वस्त होतो. आणि तिन्ही असेल तर शक्यच नाही उद्धार होणं. ज्ञानोबाने एक विनोद केलेला आहे, भगवंताच्या मुखातून खूप सुंदर आहे. हे तिन्ही काम, क्रोध आणि लोभ जोपर्यंत तुमच्या अंतःकरणामध्ये आहेत, हे तिन्ही जीवी जव जागती. काम, क्रोध आणि लोभ जोपर्यंत तुमच्या अंतःकरणामध्ये आहेत तोपर्यंत तिन्ही जीवी जव जागती तववरी निकियाची प्राप्ती, चांगल्या वस्तूची प्राप्ती. माझे कानही नायकती देव म्हणे.
सृष्टी उत्पन्न झाल्यापासून आतापर्यंत एकही वस्तू त्याला चांगली मिळाली असं भगवंत म्हणतात माझ्या कानाने आजपर्यंत ऐकलं नाहीत. देवाचे कान बरं का, 100 वर्षात जन्माला आलेले कान नाहीत. माझे कानही नाही कधी देव म्हणे. आणि तुम्हाला काही विशेष रूपाने सांगायला पाहिजेत अशातला भाग नाही. म्हणून 16व्या अध्यायामध्ये आसुरी संपत्ती, आसुरी संपत्तीचं वागणं, आसुरी संपत्तीचा दर्प आणि आसुरी संपत्तीची परिणिती नरकामध्ये कशी होती आणि ती वाचत असताना ज्ञानोबांनी खूप सुंदर सांगितलेले आहेत. त्या मूर्खांचं वर्णन करते ते दोष आपल्यामध्ये नसावेत म्हणून ते वाचले गेले पाहिजेत. याला आसुरी संपत्ती म्हणतात. आणि 17वा अध्याय फार छोटा आहे आणि खूप सुंदर अध्याय आहे 17वा अध्याय. 3 प्रकारची श्रद्धा कशी असते, 3 प्रकारचं शारीरिक तप कसं असतं, 3 प्रकारचं मानसिक तप कसं असतं याचं वर्णन केलेलं आहे. याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जिथे आपण भाळतो, आपल्याला असं वाटतं श्रद्धा आहे, श्रद्धा आहे, श्रद्धा आहेत. ज्ञानोबांनी सांगितलेले आहेत केवळ श्रद्धा असेल तर माणसाचा उद्धार होत नाही. हा ज्ञानोबांचा शब्द आहे. नुसदियाची श्रद्धा झोंबो पाहासी परमपदा तैसे हे प्रबुद्धा सोपे नव्हे. नुसती श्रद्धा तुमच्या अंतःकरणामध्ये आहे आणि तुम्हाला असं जर वाटत असेल ना केवळ श्रद्धेनं माझा उद्धार होईल, ज्ञानोबा म्हणतात शक्य नाही. श्रद्धा नैसर्गिक आहे. तुम्ही श्रद्धा ठेवता असं नाही. तुम्ही जन्माला येताना श्रद्धा घेऊन जन्माला आलात. जसं आसुरी संपत्तीमध्ये मनुष्य जन्माला येतो, दैवी संपत्ती तसं श्रद्धा घेऊन जन्माला येतो. काही लोक देव मानतात, ही त्यांची श्रद्धा आहे. म्हणजे देव आहे याच्यावर श्रद्धा आहे, आहेवर श्रद्धा आहे. काही लोकांची नाहीवर श्रद्धाच आहे. त्यांची काय आहे, देव नाही जगामध्ये म्हणजे काय, श्रद्धाच आहे ना. तुम्ही आहेवर श्रद्धा ठेवता, ती लोक नाहीवर श्रद्धा ठेवतात. पण श्रद्धा आहेच. ऐसे नी तो सकळू जगडंबर निखळू श्रद्धेचाची केवळू. प्रश्न श्रद्धेचं विभाजन. म्हणून श्रद्धा माणसाचा उद्धार करत नाही, श्रद्धेबरोबर प्रयत्न लागतात. श्रद्धा म्हणतली या पाठी पाती जो नये किरीटी. ज्ञानोबा म्हणतात श्रद्धावान मनुष्य आहे, लगेच त्याच्यावर विश्वास ठेवू नका. हे ज्ञानोबांचं वाक्य आहे. श्रद्धा आहे पण कशावर आहे, काय मानतो तो, आतली श्रद्धा कोणती, त्याचं जीवन कोणतं, सगळ्या गोष्टी तपासल्या गेल्या पाहिजेत. पारमार्थिक माणसं काही श्रद्धावान नसतात काय. रावण काही श्रद्धावान नव्हता काय, कृती श्रद्धावानाची नव्हती. म्हणून परमार्थ करत असताना ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि मग याच्यामध्ये थोडेसे एक विश्लेषण आलेले आहेत. शारीरिक तप, मानसिक तप कशा प्रकारचं पाहिजेत. श्रद्धेतून जन्माला आलेली तप आहेत बरं का. ताप देण्याकरता काही माणसाला आवडतं. कर्षयंत शरीरस्थम का म्हणजे अधिक उपवास करणे, रात्रीच्याला जाणे स्मशानामध्ये, स्मशान जागा करणे. तर त्यात आळंदीमध्ये हे प्रकार नाहीत. पण बरेच लोक आळंदीमध्ये जादू टोण्यावर विश्वास ठेवणारे आहेत. ताटके तोटके तोडगे आहे ना, ठेवतात विश्वास. श्रद्धा आहे ती. 9व्या अध्यायामध्ये संक्षिप्त रूपानेचे श्लोक आलेले आहेत. यांती देवव्रता देवान पितॄणी यांती पितृव्रता भूतानी यांती भूतीच्या यांती मध्या जिनोपी माम. म्हणजे एकदम तिरस्कार केला ज्ञानोबाने अशातला भाग नाही. श्रद्धा आहे त्यांची त्यांची त्या त्या प्रकारची श्रद्धा आहेत. वैदिक निष्ठा असावी, ज्ञान प्राप्त होईल अशा पद्धतीनं आपलं आचरण असावं. आणि त्याच्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट शारीरिक मानसिक शुद्धी असावी. आणि प्रत्येक जन्मामध्ये एक एक स्टेप्स आल्या पाहिजेत. प्रत्येक जन्मामध्ये एक एक सुधारणा झाली पाहिजेत. रोज उगवणारा जीवनातला दिवस हा स्वच्छतेनं उगवला पाहिजेत. हे मानवी जीवनातलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. म्हणून 17व्या अध्यायामध्ये चांगुलपणाच्या गोष्टीत, त्याच्याबरोबर काय नसलं पाहिजे त्याच्या गोष्टीत, काय असलं पाहिजेत त्याच्या गोष्टीत, काय नसलं पाहिजे त्याच्या गोष्टी आहेत. म्हणून ह्या 17वा अध्याय फार बॅलन्सिंग अध्याय आहेत. 3 दिवस आपण 3 गोष्टी ठेवलेल्या आहेत. 18व्या अध्यायामध्ये उद्या सारांश आहे. पहिल्या अध्यायापासून
एक विशिष्ट श्लोक आहे, तिथपर्यंत 18व्या अध्यायाचा सारांश आलेला आहे. आणि संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांच्या मते 5 श्लोक अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याच्यासाठी एक स्वतंत्र दिवस चिंतनाचा ठेवलेला आहे. म्हणजे 23 आणि 24 आणि 25 तारखेला आपली समाप्ती आहे. म्हणून आपण वेळेवर याल, विक्षेप करणार नाहीत, अशा पद्धतीनं आपल्यामुळं दुसऱ्याचं ऐकणं बिघडणार नाहीत, या सगळ्याची दक्षता घेऊन उद्यापासून पुन्हा सहकार्य कराल अशी अपेक्षा करून माझं बोलणं या ठिकाणी थांबवतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.